राखी डॉक्टर राखी अशोकला दड। हो, शहीद दिनानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प घेतलाय। चिखली मेडिकल असोसिएशन आणि निमाच्या अंतर्गत हा कॅम्प घेण्यात आला आहे आणि सर्व रक्तदात्यांनी इथे ब्लड डोनेट केलं आहे। रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे आणि आम्ही सदस्यांनी पण रक्त दिलं आहे, त्यामुळे आम्हाला एक वेगळाच आनंद असा वाटत आहे। या अगोदर सुद्धा या ठिकाणी सामाजिक बांधिलकी आपल्या मेडिकल असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी जपण्यात येते काय? माझं नाव डॉक्टर उज्ज्वला स्वप्नील मेहत्रे। निमा संघटनेतर्फे वुमन्स फोरमसाठी कडून आम्ही लेडीजने रक्तदान केलेलं आहे। रक्तदान हे एक सामाजिक उपक्रम आहे आणि हा समाजासाठी श्रेष्ठच असतो, फायदेशीरच असतो। याच्यात काही नुकसान नसते आणि कोणी असं लेडीजने घाबरू पण नाही की आपण रक्त दिलं आपल्या शरीरातलं रक्त कमी होईल वगैरे, असं काही नसतं यामध्ये। उलट रक्तदान दिल्याने आपल्या रक्तामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो, हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे। आणि दुसरा म्हणजे आपले शरीर पण हे ठणठणीत असते, नवीन ब्लड सेल्स तयार होतात आणि हिमोग्लोबिन वाढण्यास पुन्हा मदत पण होत असते। म्हणून रक्तदान करताना कोणी घाबरू नये आणि रक्तदान हे करायलाच पाहिजे। त्यात एक सहभाग म्हणून माझा मी आज नोंदवलेला आहे। थँक्यू। या ठिकाणी महिलांचे आजार या ठिकाणी उद्भवत आहेत, त्यांना काय संदेश देतात? महिलांचे आजार जास्त करून चिंतेमुळेच होत असतात, त्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं, चिंता ठेवायची नाही आणि आपले डेली चेकअप ठेवणे हे पण योग्य नाही। हसत राहा, खेळत राहा, आरोग्य निरोगी। डॉक्टर त्याच्यामध्ये सहभागी झालेले काय? निश्चितच आज CMA असेल किंवा NIMA निमा असेल यांच्या वतीने नॅशनल ब्लड डोनेशन अवेअरनेस कॅम्पेनच्या अंतर्गत संवेदना 2 अशा पद्धतीने एक अत्यंत अप्रतिम असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। खरं तर हे रक्तदान शिबिर देशभरामध्ये आज आयोजित करण्यात येते। शहीद भगतसिंग असतील, शहीद राजगुरू असतील, या सगळ्यांच्या ज्या देशासाठी जे या महान क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्या स्मृतीमध्ये अशा पद्धतीनं दरवर्षी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं। मी आयोजकांचं मनापासून खूप खूप ऋण व्यक्त करतो, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज रक्त जे आहे याचं दान जे आहे हे सगळ्यात मोठं दान समजलं जातं आणि ते या शहीदांच्या आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जेव्हा हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं तेव्हा त्या रक्ताचं जे मूल्य आहे ते मूल्य, त्याची जाणीव पुन्हा एकदा समाजाला करून देण्याची ही एक या पद्धतीची यांची भावना आहे जी अत्यंत मोठी आहे। देश स्वतंत्र झालाय आणि या देशाचं स्वातंत्र्य टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। या महान क्रांतिकारकांनी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे आणि त्याची देखील जाणीव या निमित्ताने सगळ्यांमध्ये निश्चित होते। मी आमचे बाळूभाऊ कोठारी आणि म्हणजे इथे अनेकांनी आज रक्तदान केलंय, त्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो। हो, मी आता जेव्हा पाहत होतो तेव्हा बाळूभाऊ कोठारी आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, अत्यंत चांगलं त्यांचं काम आहे। पण सामाजिक कार्य करत असताना इतरांना उपदेश करण्यापेक्षा ते स्वतःच्या कृतीतून हा संदेश देत आहेत। 72 वेळेस आतापर्यंत त्यांनी रक्तदान केलेलं आहे। त्यांचं मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यापासून आमच्या सगळ्यात अनेक जण प्रेरणा घेतील ही निश्चित अपेक्षा व्यक्त करतो। त्यांचं नाव कोठारी आहे, म्हणजे आडनाव त्यांचं कोठारी आहे, पण याचा अर्थ रक्ताचं कोठार त्यांच्याकडे आहे, भांडार त्यांच्याकडे आहे, अशा पद्धतीचं आहे आणि त्यांचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे। नमस्कार, माझं नाव रोहिणी चव्हाण आहे, माझं वय 23 वर्ष आहे। मी BMSला फायनल इयरला स्टुडंट आहे। मी चिखलीमध्ये जे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला आहे त्यात फर्स्ट टाईम मी ब्लड डोनेशन करते, तर ते करून मला खूप आनंद आहे। अच्छा, बरं, आपण आरोग्य क्षेत्रामध्ये या ठिकाणी उतरला आहेत आणि आरोग्य क्षेत्रातील भगिनींना काय संदेश देणार? तर मी सर्वांना हेच सांगेल की जर तुम्ही करू शकता ब्लड डोनेट तर नक्की करा, कारण ज्यांना गरज आहे त्यांना ते भेटेल तर खूप चांगली उपक्रम चांगला आहे। हो, खूप चांगला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भेटतो चिखलीमध्ये, तर नक्की तुम्ही ब्लड डोनेट करा। हां, माझं नाव डॉक्टर उज्ज्वला स्वप्नील मेहत्रे, चिखली बुलढाणा। खूप छान
आज हे रक्तदान शिबिरात मी माझा सहभाग स्वतःहून नोंदवला आहे आणि सगळ्यांनी नोंदवला पाहिजे अशी इच्छा आहे. कारण रक्तदान देणे म्हणजे कोणातरी एखाद्या जीवासाठी आपल्याला रक्त कामी पडू शकतं आणि आपल्या बॉडीतले पण सेल्स नवीन ग्रो व्हायला पण मदत होते. त्यामुळे न घाबरता सगळ्यांनी रक्तदान करायला पाहिजे आणि मला आनंद आहे की मी आज या ब्लड डोनेशन मध्ये सहभागी झाले. थँक्यू. आपका नाम क्या है? अजय गोपाल जी कोठारी। अच्छा, पूरा कितने साल में अपन जो रक्तदान किया है? मैं 20 से एक साल का हूँ, तब से मैं चालू है मेरा 20 साल का तब से। 20 साल से। मैं अभी 58 साल रनिंग है। अच्छा, तो क्या क्या लगता है इस ब्रेस हर टाइम में जब मैं ब्लड देता हूँ तो मेरे को फ्रेश लगता है अच्छा, और किसी की अपने मदद की ऐसा एक फील होता है। सर्वप्रथम आज शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू या भारत मातेच्या थोर सुपुत्र यांनी हसत हसत भारतीय स्वातंत्र्यासाठी आपला प्राण अर्पण केले, त्यांना प्रथम आदरांजली अर्पण करूया. आणि आज जो हा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन व निफा यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण भारतभर भव्य रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केलेला आहे. संवेदना पर्व 1 या निमित्ताने मागील वर्षी पूर्ण भारतभरामध्ये 1 लाख युनिट रक्तदान ब्लड बॉटल संकलन केले होते. त्याच भूमिकेत संवेदना 2 म्हणून यावर्षी 1.5 लाख युनिटचा पूर्ण भारतभर संकलनाचा मानस केलेला आहे. तरी आजच्या या रक्तदान शिबिरास चिखली शहरातील नागरिकांनी, कॉलेज, शाळा, पतसंस्था, सर्व युवक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन जिल्हा बुलढाणा तसेच चिखली शाखा तसेच चिखली मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार. आमच्या चिखली मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी, त्यांचा स्टाफ यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले त्याबद्दलही मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आज 94वी भगतसिंग राजगुरू आणि एम सुखदेव यांची जयंती आहे. तरी मित्रांनो, हा जो ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केला आहे निमा संघटना आणि त्यांच्या ग्रुपनी, हा खरोखर खूप मोलाचा आहे. आज त्यांचं जे एम आहे तो खूप मोठा एम त्यांनी ठेवला आहे. मागच्या वर्षी त्यांनी 1 लाख ब्लड डोनेशन्स केले होते, यावर्षी त्यांनी 1.5 लॅक्स एम ठेवलेला आहे. लिटरली हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण समर्समध्ये ऑलरेडी ब्लड खूप शॉर्टेज असतं. आज मी ब्लड दिलं आहे, आज मला माहिती आहे हे ब्लड 4 लोकांना मदत करणार आहे. त्याच्यामुळे जर आता 1.5 लाख ब्लड डोनेशन आज जर होणार आहे ते नक्कीच 6 लाख लोकांना मदत करणार आहे. फॉर एक्झाम्पल, मी आज होल ब्लड दिलं आहे, याचा एक पार्ट तयार होईल प्लेटलेट म्हणून, आणि हे प्लेटलेट्स कोणत्याही डेंग्यूच्या पेशंटला, तापेच्या पेशंटला किंवा ज्याचे प्लेटलेट कमी होतात त्याला वापरण्यात येईल. सेकंड, याच्यापासून तयार होईल रेड ब्लड कॉन्सन्ट्रेट. तर हा जो ब्लड राहील हे कोणतेही PRC म्हणतो आपण त्याला, हे कोणत्याही पेशंट, त्याला ॲनिमिया असेल किंवा ज्याच्या काही कारण ब्लिडिंग होईल, त्याचं रक्त कमी होईल, पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लिडिंग, प्री ऑपरेटिव्ह ब्लिडिंगमध्ये त्याला ॲनिमिया होईल, त्या पेशंटला वापरण्यात येईल. थर्ड कंपोनंट जो राहील आपला, त्याला प्लाझ्मा म्हणतो आपण. तर हा जो प्लाझ्मा राहील हा बर्नच्या पेशंटला किंवा स्नेक बाईटच्या पेशंटला, अशा पेशंटला आपण वापरू शकतो. आणि लास्ट एक क्लॉटिंग फॅक्टर सुद्धा आपण सेपरेट करू शकतो याच्यापासून, की ज्या पेशंट्सला काही कारणात ब्लिडिंग होत आहे, जसं ब्लड आमचं स्नेक बाईटमध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स सगळे डिफिशिट होतात किंवा डॅमेज होतात, अशा पेशंटला सुद्धा हे ब्लड वापरण्यात येत आहे. या प्रकारे आपण 1 ब्लड देऊन 4 जणांचे जीव वाचवू शकतो. तरी मला असं वाटतं प्रत्येकाने ब्लड डोनेट केलंच पाहिजे आणि असे कॅम्प वारंवार आपण अरेंज केले पाहिजे. रिअली आय एम व्हेरी थँकफुल टू नीमा. ॲज अ प्रेसिडेंट ऑफ चिखली IMA, मी हे सगळ्यांना आवाहन करतो सर डॉक्टर्सला की त्यांनी आज यावं आणि ब्लड डोनेट करावं. धन्यवाद.